नमस्कार, मी लाघवी ओम सावंत. लोकशाही मराठीच्या या खास कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. मित्रो, गेल्या वर्षीच म्हणजेच आजच्याच दिवशी 23 ऑगस्टला 2023ला म्हणजे बरोबर आजच्या काही दिवसांपूर्वीच 365 दिवसापूर्वीच आपला भारत देश चंद्रावर उतरणारा चौथा आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिला देश ठरला. या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून जाहीर केलेला आहे. आज देशभरात सर्वत्र पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा होतोय आणि याच निमित्तानं चर्चा करण्याकरता आपल्यासोबत अंतराळ तज्ञ राजेश मुनेश्वर हे जोडले गेलेले आहेत. राजेशजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. नमस्कार मॅडम. खरं तर आजच्याच बातमीनं आपण चर्चेला सुरुवात करूया. आजच इस्रोनं एक महत्त्वाची आणि मोठी घोषणा केलेली आहे, ती म्हणजे चांद्रयान-4 या अभियानाची. 2027 मध्ये चांद्रयान-4 हे आता अवकाशात झेपावणार असल्याचं म्हटलं जात आहे. आज राष्ट्रीय अंतराळ दिन आपण साजरा करतोय. आजच्याच दिवशी चांद्रयान दक्षिण ध्रुवावर पोहोचलेलं होतं आणि अगदी एक दिवस आधीच इस्रोकडून ही घोषणा करण्यात आलेली आहे. कसं पाहताय या घोषणेकडे? मॅडम, हे अजूनही आपल्यासाठी एवढीच क्रांतिकारी घटना राहील. भारत आपल्या देशाला चंद्रयान-4 मिशन आहे अजून पुढलं पाऊल म्हणता येईल आणि तेवढंच कॉम्प्लिकेटेड मिशन राहणार आहे. चंद्रयान-4 मध्ये 2 LAVM-3 चे रॉकेट्स वापर करून त्यामध्ये आपण सॅम्पल रिटर्न मिशन राहणार आहे. प्रथमच आपण चंद्रावरचा दक्षिण ध्रुवावरची चंद्रयानची माती आपण सॅम्पल रूपात पृथ्वीवर परत आणणार आहोत. स्पेसमध्येच डॉकिंग करणार आहोत. त्यामुळे हे 2 रॉकेटला अंतराळात पाठवून त्यांचं स्पेस डॉकिंग करून एक ऑर्बिटल मॉड्यूल चंद्राच्या कक्षेमध्ये प्रदक्षिणा करत राहील आणि सॅम्पल कलेक्ट करून ते परत अर्थ ऑर्बिटमध्ये रिएंट्री करेल. त्यामुळे हे अर्थातच अतिशय कौतुकास्पद आणि आपल्यासाठी अजून एक नवीन विज्ञानाची उडान भरावी राहणार. अगदी राजेशजी, आता तुम्ही जो उल्लेख केलात की चंद्रावरील मातीचं परीक्षण करून हे चांद्रयान-4 जे आहे ते पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावणार आहे. त्याच अनुषंगानं खरं तर मुद्दा उपस्थित होतोय की चांद्रयान-3 आणि चांद्रयान-4 हे एकमेकाशी संलग्न असणार आहेत का, निगडीत असणार आहेत का? कारण चांद्रयान-3 पोहोचल्यानंतर आपण नेमका आता वर्षभरात काय साध्य केलेलं आहे की जो हेतू अधिक पूर्णत्वास नेण्याकरता आपण 2027ला चांद्रयान-4च्या मोहिमेवर आता सज्ज आहोत. कुठलेही मिशन हे त्याच्या पूर्वार्धाच्या सक्सेसफुल मिशनच्या पार्श्वभूमीवरच त्याचा पाया रचला जातो. त्यामुळे अर्थातच म्हणता येईल की येणारे चंद्रयान-4चं यश हे चंद्रयान-3 वरच अवलंबून आहे. त्याच्यातून आपण जे लर्निंग लेसन्स घेतलेले आहेत त्यांचा उल्लेख करायचा झालं तर सर्वप्रथम म्हणता येईल की आपण यशस्वीरित्या चंद्रभूमीवर आपण यशस्वीरित्या पाऊल ठेवलं आहे. हे आतापर्यंतचं सगळ्यात अतिशय कॉम्प्लिकेटेड असं तंत्रज्ञान आहे. ते आपण यशस्वी केलेलं आहे. त्यामुळे पहिलं स्टेप आपण यशस्वीरित्या साध्य केलं असं म्हणता येईल आणि अशा रीतीने हे चंद्रयान-3शी कनेक्टेड आहे. याचाच उपयोग चंद्रयान-4च्या लँडर मॉड्यूलला सक्सेसफुली चंद्राच्या भूमीवर उतरवण्याचं हे पहिलं यशस्वी पायरी आपण चंद्रयान-3च्या माध्यमातूनच कंप्लीट केलं. हे त्याला आपण परत रिपीट करणार आहोत. नवीन काय राहणार याच्या पलीकडचं 2-3 पावलं आपण नेक्स्ट जाणार आहोत. ह्या सगळ्या मिशनचं एकूण वजन हे 6227 किलो म्हणजे जवळजवळ 6.5 टनाचं राहणार आहे. त्यामुळे एवढ्या वजनाचं यान अंतराळात पाठवायला आपण आपल्याकडे एक यानाने पाठवता येणं शक्य नाही. म्हणून चंद्रयान-3 मध्ये वापरण्यात आलेली LVM-3 रॉकेट्स अशी 2 रॉकेट्स वेगवेगळ्या चरणामध्ये लॉन्च होतील. फेज 1 मध्ये LVM-3 आणि सेकंड फेज मध्ये सेकंड LVM-3 लॉन्च होतील आणि दोघांमध्ये असलेली चंद्रयान ऑर्बिटर आणि ट्रान्सफर मॉड्यूल, लँडर मॉड्यूल आणि डॉकिंग मॉड्यूल एकमेकांशी स्पेसमध्येच कनेक्ट होईल. त्याला आपण डॉकिंग असा शब्द प्रयोग करतो आणि त्यातलं प्रोपल्शन मॉड्यूल पुढे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण करेल अंतराळामधूनच आणि चंद्राच्या कक्षेत तिथे मॉड्यूल ऑर्बिटर डिप्लॉय करेल आणि त्या ऑर्बिटर मधनं चंद्रयान-4चं जे लँडर आहे
जसं आपण सगळ्यांनी बघितलं, चंद्रयान 3 सक्सेसफुली लँड होतोय, डी ऑर्बिट होत होत तसंच आपल्याला बघायला भेटेल. आणि तिथे लँड होऊन नवीन एक गोष्ट आपल्याला बघायला भेटेल की ते सॅम्पल कलेक्ट करणार अच्छा. आपल्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्सनी, आणि सॅम्पल कलेक्ट करून ते परत मून ऑर्बिटमध्ये असलेलं ऑर्बिटरशी डॉकिंग करेल, जे आपण ऑलरेडी लो ऑर्बिटमध्ये डॉकिंग केलेलं आहे. आणि असं डॉकिंग केलेलं आहे आणि परत आपण त्याला पृथ्वीच्या कक्षेत आणणार आहोत. असं रिएंट्री लो ऑर्बिटमध्ये आणायचं आपण चाचणी तशी केलीच आहे. आणि चंद्रयान 4चं इन स्पेस डॉकिंग हे 2027-26 साली स्पेस एक्सच्या रॉकेटमधनं आपण करणार आहोत. त्यामुळे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे एकदम असं म्हणता येईल की चंद्रयान 4 हे चंद्रयान 3च्या यशाशी मोर दॅन 80% हे निगडीतच आहे. अगदी. पण साधारणतः याला किती काळ लागेल? बघा, चांद्रयान 3 जेव्हा ही मोहीम यशस्वी झालेली होती तेव्हा मात्र काही कटू आठवणी सुद्धा होत्या. काही चांद्रयान 2 हे विक्रम लँडर या ठिकाणी यशस्वीरित्या लँड झालेलं नव्हतं. त्यातून धडा घेत आपण चांद्रयान 3 ही मोहीम आखली आणि ती यशस्वी सुद्धा केली. कारण आजवर जो रशियाचा दबदबा होता या सगळ्या क्षेत्रात, तो मात्र भारतानं या ठिकाणी खोडून काढला आणि तिथं तिरंगा फडकवला दक्षिण ध्रुवावर, जिथं कोणीही आजवर पोहोचू शकलं नव्हतं. त्यामुळे या सगळ्या प्रोसेसला काही महिन्यांचा काळ लागलेला होता. चांद्रयान 3चं उड्डाण होणं, चंद्रावर दक्षिण ध्रुवावर उतरणं, चांद्रयान 4 हे उड्डाण होऊन त्या ठिकाणी पोहोचण्याकरता तिथून परीक्षण करणारी माती घेऊन पुन्हा पृथ्वीवर विसावण्याकरता किंवा त्या ऑर्बिटमध्ये जाण्याकरता साधारणतः किती कालावधी हा अपेक्षित असेल आणि साधारणतः खर्च किती अपेक्षित असेल हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्या सगळ्या प्रश्नांचं एक एक करून उत्तर द्यायचा प्रयत्न करतो मी. आपण सर्वप्रथम बघायला पाहिजे, कुठलंही चंद्रयान मिशन म्हणा किंवा अंतराळातले प्रयोग म्हणा, हे नेहमीच कॉम्प्लिकेटेड मिशन राहिलेलं आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मानवी सभ्यता प्रथमच पृथ्वीच्या बाहेर जाऊन आपल्या ऍक्टिव्हिटीज करतात. म्हणजे ह्युमन बॉडी आणि ह्युमन सोसायटी ही स्वतःला ऍडॅप्ट करू बघत आहे. जसं झाडावरून उतरून अश्मा युगातला माणूस जमिनीवर येऊन आपल्या हालचाली करायचं शिकला, यालाही माझ्या मते 15-20 हजार वर्षे लागून गेली. आणि त्याच्या तुलनेत आपण अंतराळात जे काही प्रयोग करतोय, एवढं कॉम्प्लिकेटेड टेक्नॉलॉजी, एवढं अगदी गेल्या 60-70 वर्षात आपण यशस्वीरित्या करतोय, हे मानवाची फारच झेप म्हणायला पाहिजे. तर म्हणायचा मुद्दा असा की कुठलंही अवकाश संशोधन असो, रशियाचं, अमेरिकेचं, भारताचं, हे तेवढंच कॉम्प्लिकेटेड असतं, त्याला तुलना करता येणं शक्य नाही. हो, आपण हे प्रथम करून दाखवलंय, सक्सेसफुली लँडिंग करून दाखवलेलं आहे. ते लिमिटेड रिसोर्स मध्ये हे वाखाणण्यासारखं योग्य गोष्ट आहे. तर तुमच्या एका मुद्द्याचं मी उत्तर देतो. प्रथम, येस, आपल्याला थोडा वेळ लागला, पण कुठलाही प्रयोग करताना आपल्या दर्शकांनी सगळ्यांनी समजून घ्यायला हवं, जेवढे विज्ञानाचे विद्यार्थी आहेत, की सुरुवातीला लर्निंग कर्व असते. लर्निंग कर्व सुरुवातीला मोठीच असते. चंद्रयान 1 आपलं 2008 साली गेलं होतं. चंद्रयान 2 उजडायला आपल्याला 2017-18 लागलं. त्याच्यानंतर आज बघा 2023 मध्ये आपलं गेलं. आता चंद्रयान 4 हे 2028 मध्ये आहे. आपण यशस्वीरित्या हे तंत्रज्ञान डेव्हलप केलंय की चंद्राच्या दक्षिण उतरावर कसं, त्याचं हे फक्त रिपिटेशन राहणार आहे. रिपिटेशन केल्यानंतर त्याच्यात आपण पुढलं पाऊल उचलणार आहोत की लुनार सॉइल, ज्याला रेलिगॉर्थ म्हणतो, एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं, त्याचे ते मायनिंग आणि ड्रिलिंग इन्स्ट्रुमेंट कसे बनवायचे. माझ्या मते आपल्याकडचे वैज्ञानिक फार प्रतिष्ठित आहेत, त्यांना सगळ्या गोष्टींची जाण आहे. आणि आज 2024 आहे, अजून पुढे 4 वर्षांनी मिशन होणार आहे. 2-3 नवीन तंत्रज्ञान आपण वापरणार आहोत. त्यातलं 2 तंत्रज्ञान आपण डेमॉन्स्ट्रेट केलंच आहे. चंद्रावर उतरायचं कसं आणि वर प्रत्येक जाऊन रिटर्न कसं यायचं. इनफॅक्ट मी सगळ्यांना तुमचं लक्ष आकर्षित करू इच्छितो की चंद्रयान 3 मध्ये आपण चंद्रयान 3 आपला जो विक्रम लँडर आहे त्याचं आपण हॉपिंग मिशन पण केलं. त्याला थोडंसं थ्रस्टरच्या सहाय्याने अजून थोडं उंचीवर पडून परत खाली आणलेलं आहे. म्हणजेच काय, उद्या आपण चंद्रयान 4 मध्ये चंद्रावर उतरणार आहोत. उतरून ते वर कसं जायचं त्याचे काही टेस्ट ट्रायल घेतलेलं असं म्हणायला बिलकुल त्याला वाव आहे. दुसरं, आपण हे आठवत असेल, गेल्या वर्षी आपण चंद्रयान 3च्या ऑर्बिटर मिशनला मून ऑर्बिट मधून लो अर्थ ऑर्बिट मध्ये सुद्धा आणलं. म्हणजेच उद्या आपण चंद्रयान 4 मिशन मध्ये त्याला तिथून त्याला परत आणू आपण जेव्हा, तर त्याला लो अर्थ ऑर्बिट मध्ये आणावं लागेल.
एका प्रकारे त्याची पण आपण चाचणी घेतलीच आहे. हम्म, हम्म. म्हणजे आता आपल्याला आवश्यक असे जे 4 ऑब्जेक्टिव्ह आहेत त्यातल्या बहुतांश आपण चंद्रयान 3च्या वतीने कंप्लीट केल्याच आहेत. 2 गोष्टी आपल्याला नवीन बघाव्या लागतील म्हणा. एक, चंद्रावरची माती आपल्याला ड्रिल करून सॅम्पल कलेक्ट करून आणि करणे आणि तिथून डॉकिंग करून पृथ्वीवर परत रिएंट्री करणे, हे 2 गोष्टी आपल्याला नवीन बघता येईल. 4 वर्षाचा कालावधी आपण अर्थातच करू शकू आणि यामध्ये या 4 वर्षामध्ये नवीन पिढी सुद्धा एक स्पेस इंजिनियरशी बनणार आहे, ते त्यात नक्कीच भर काढतील. आणि तुमचं बजेटचा प्रश्न होता, बजेट हा त्यापेक्षा दुप्पट राहणार आहे. निश्चित. 2 रॉकेट्स होतील, सो म्हणायला वाव आहे की 2 टाइम्स LVM-3 प्लस इन्फ्लेशन. राजेशजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही म्हणालात की 4 वर्षांचा या सगळ्याला कालावधी आहे, त्यामुळे एक नवी पिढी सुद्धा या क्षेत्रात येऊ पाहते. खरं तर हाच उल्लेख लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्टला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा केलेला होता की आपल्या सेक्टरमध्ये आता अनेक बदल होत आहेत. स्पेस सेक्टरमध्ये अनेक जण येऊ पाहत आहेत, नवनवे प्रयोग होत आहेत. केवळ प्रयोग होतच नाही आहेत तर ते यशस्वी सुद्धा होताना दिसत आहेत. त्याच अनुषंगानं खरं तर हा मुद्दा अपेक्षित होतोय की आता जी नवी पिढी या क्षेत्रात येऊ पाहते त्यांच्यासाठी हे वर्ष फार मोठं अनुभवाचं होतं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही आहे. राजेशजी, 3 टप्पे करते मी या वर्षाचे. सुरुवातीला 23 ऑगस्टला चांद्रयान-3 याचं उड्डाण होणं, ते यशस्वी दक्षिण ध्रुवावर पोहोचणं आणि त्या ठिकाणी भारताचा झेंडा रोवणं. मुद्दा दुसरा, नव्या वर्षाचं अख्खं जग जेव्हा अवघं जग स्वागत करत होता तेव्हा मात्र भारतीय अंतराळ संशोधन केंद्र असलेली इस्रो किंवा आपले वैज्ञानिक जे आहेत ते एक्सपोसॅट ही जी मोहीम आखण्यासाठी सज्ज झालेले होते, ती उड्डाण करण्याच्या दृष्टीनं सज्ज होते आणि ते यशस्वी उड्डाण सुद्धा झालं, जे अर्थातच GPS करता फार महत्त्वाचं उड्डाण मानलं जातं, शेतीकरता महत्त्वाचं उड्डाण मानलं जातं. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आदित्य L1चा मुद्दा. त्यामुळे हे जे वर्ष आहे ते अंतराळाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं होतं या 3 घटना पाहता. हो, एकदम बरोबर. आणि अजून बघितलं तर 2025ला आपण व्हीनसला शुक्रयानाने आपण जाणारच आहोत. हो. त्याच्यानंतर सलग नेक्स्ट इयर 2026ला आपण आपलं मार्स ऑर्बिटर म्हणून सेकंड मार्स मिशन मंगलयान 2 पण जात आहे. त्यामुळे भारताने आता सोलर सिस्टीम मध्ये इंटरप्लॅनेटरी एक्सप्लोरेशनची सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या नव्या पिढीला हे एक जोमदार प्लॅटफॉर्म उभा राहणार आहे आणि त्यांच्या कल्पनेला, त्यांच्या नवीन ऊर्जेला नवीन गती देणार आणि भारत लवकरच या क्षेत्रात आज 4था-3रा क्रमांकावर आहे, पण उद्या पहिला क्रमांकावर येऊन अगदी डॉमिनेट सुद्धा करेल. अगदी फार महत्त्वाचा खरं तर तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला. भारत या क्षेत्रात 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर आहे, पण मला तर असं वाटतं की भारत या सगळ्यात सर्वोच्च केंद्रावर आहे असं म्हटलं तर काही राजेशजी वावगं ठरणार नाही. मी फार लहान आहे तुमच्यापेक्षा हे विधान करण्यासाठी. पण चांद्रयान-3 मध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याचशी आपण स्वदेशी गोष्टींचा वापर केलेला होता. इतरांच्या चांद्रयान उड्डाणाच्या तुलनेत किंवा या चांद्रयानाच्या अवकाशात झेपावण्याच्या तुलनेत इतर देशांच्या या मोहिमेपेक्षा आपला खर्च तुलनेनं कमी होता, पण आपण मात्र जे इतर देश करू शकले नाही ते करून दाखवलेलं होतं. हो, हे खरं आहे की जे इतर देश करू शकले नाही किंवा त्यांना खूप कॉम्प्लिकेटेड गेलं ते आपण करून दाखवलंय. याच्यामध्ये आपल्या वैज्ञानिकांचं बुद्धिमत्ता, त्यांचं रिझर्व्हरन्स, त्यांची चिकाटी, या व्यतिरिक्त टीम मॅनेजमेंट, कोऑर्डिनेशन आणि सगळ्यात मोठं म्हणेल की आपल्या 120 कोटी भारतीयांचा आपल्या वैज्ञानिकांवर असणारा विश्वास हे त्यांना फार मोठं बळ देऊन जातो. फार मोठं एक मोटिवेशन पॉवर त्यांना भेटते आणि आपल्या सगळ्यांचा त्यांच्या असलेला विश्वास, त्यांची बुद्धिमत्ता, हेच एक प्रकारे इन सिंक होऊन असे सक्सेसफुल मिशन घडवतात. त्यामुळे हेच आपण अजूनही 2028च्या चंद्रयान-4 मिशन मध्ये आपण हे कायम ठेवूया आणि एवढा उत्साह आणि एवढा विश्वास त्यांच्यावर अजून दुप्पटीने काम करेल आणि आपण परत एकदा यशस्वी होऊ. आणि यशस्वीच न होता आपण हे डेमॉन्स्ट्रेट करतोय, होऊ शकतं 2028 नंतर असे चंद्रयान-4 मिशन रेग्युलर जातील आणि अर्थ टू मून अशी स्वारी आपल्याला
प्रत्येक वर्षी बघायला भेटावी, अगदी इथपर्यंत आपली वाटचाल जायला पाहिजे. अगदी राजेशजी, पण ज्या क्षेत्रामध्ये आपण म्हणूया अंतराळ क्षेत्रामध्ये आजवर रशियाचा हा फार प्रचंड दबदबा होता. रशियाने जेव्हा स्पुटनिक त्यांचा उपग्रह अवकाशात सोडलेला होता तेव्हापासूनचा जर रशियाचा आजवरचा आपण प्रवास पाहिला तर मात्र रशियाचा या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात दबदबा राहिलेला आहे. त्यानंतर मात्र चंद्रावर मानवाला पाठवून अमेरिकेनं रशियाचा दबदबा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण भारत मात्र देखील आपला देशही या क्षेत्रात काही कमी नाही आहे. भारतानं सुद्धा या क्षेत्रात दबदबा निर्माण केलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे क्षेत्र जितकं रंजक आहे तितकंच ते आव्हानात्मक सुद्धा आहे. या क्षेत्राविषयी जितकं कुतूहल आहे तितके चॅलेंजेस सुद्धा आहेत. त्याविषयी ऐकायला आवडेल तुमच्याकडून. नक्कीच तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. सुरुवातीला अमेरिका आणि रशिया दोघांचंही फार एक चढाओढ लावली होती. पण हे सगळं गेल्या शतकाचं झालेलं आहे. गेल्या शतकातली जवळजवळ सगळी अंतराळ मोहीम या पॉलिटिकली मोटिवेटेड आणि मिलिटरी आणि स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टन्सच्या चढाओढीसाठी ती होती. पण यानंच एक नवीन मोठा बेस निर्माण केला असं म्हणता येईल. पण आजचं नवं शतक हे नव्या देशांचं, मी म्हणाल आशियाचं नवीन शतक आहे बरं का, आणि प्रायव्हेट इंडस्ट्रीचं नवं शतक आहे. त्यामुळे आता येणारं 21वं शतक ज्याच्यात आपण आहोत, सध्या सुरुवातीला आहोत, तर हे प्रायव्हेट कंपनीचं स्पेस मोहिमेबद्दल जास्त राहणार आहे. आता तुम्ही बघत असाल अमेरिका म्हणून आता स्वतःची मोहीम लॉन्च करत नसते. त्यांच्या वतीने त्यांचं प्रायव्हेट सेक्टर स्पेस एक्स आणि त्यांच्या इथं प्रायव्हेट स्पेस कंपन्याच आता मून लँडर बनवून पुढे पाठवत आहेत. रशियाचं पण थोडंफार तेच आहे, पण ते त्यांच्या प्रायोरिटीज जरा वेगळ्या झाल्या, त्याबद्दल आपण बोलायला नको, सर्वांना माहीतच आहे. पण आता मी जसं म्हटलं हे गेलं शतक ह्या दोन राष्ट्रांचं होतं आणि आता त्याच्यातल्या काही राष्ट्रांनी, उदाहरणार्थ अमेरिकेने आपल्या प्रायव्हेट सेक्टरला पुढे केलेलं आहे. तसंच नवीन चॅलेंज आलेलं आहे चायनाचं. चायना तुम्ही कल्पना करू शकता, तुलना करू शकता अमेरिका आणि रशियासाठी, पण जवळजवळ त्यांच्यापेक्षा 1000 पट गती त्यांची अधिक आहे चंद्रावर जाण्याची म्हणा. आपल्यापेक्षा पण ते पुढे आहे, नो प्रॉब्लेम. याच्यात मागे पुढे बघायचं नसतं. आपण आपली कॅपॅबिलिटी बनवायची असते, आपण आपलं स्वतःचं विजन बनवायचं असतं. गेल्या शतकात त्यांचं विजन वेगळं होतं की कोण पुढे जाईल, कोण वर जाऊन राज्य करेल. चीनचं स्वतःचा उद्देश आहे की आम्ही सगळ्यात प्रगत राष्ट्र आहोत. पण आपलं विजन विक्रम साराभाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण भारतीयाच्या आणि भारतीयांच्या विकासासाठी, सामान्य माणसाच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्व जनतेसाठी आणि मानवतेला सहाय्य करणारं टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यासाठी आपलं अंतराळ संशोधन राहणार आहे. हेच आपल्या अंतराळ मोहिमेचं एक विजन ज्याला म्हणतायत ते होईल. आपण आपल्या विजनच्या दृष्टीने पुढे जात आहोत, असे पुढे जाऊ आपल्या भारतीय मूल्यांप्रमाणे. आपण चंद्रावर जाऊन चंद्रावर जाऊन त्याचं आपण त्या कॉलोनायझेशन करण्याऐवजी आपण तिथल्या आपण तिथल्या नॅचरल रिसोर्सेसचा आपल्या सर्वांसाठी उपयोग कसा होईल त्याचाच आपण भर देणार आहोत. त्यामुळे आपण येस आता एक कॉन्क्लूड करून म्हणता येईल तुम्ही सांगितल्याप्रमाणे येस 21व्या शतकात भारत हा अग्रगण्य देश म्हणून राहणार आहे आणि याच्यात अर्थातच आपला दबदबा. अगदी राजेशजी, आपला वेळ खरं तर संपतो. अगदी शेवटचा सवाल तुम्हाला या ठिकाणी उपस्थित करते. अनेक मुलं या क्षेत्रात येऊ पाहत आहेत. जसे मुलं या क्षेत्रात येऊ पाहत आहेत तशा मुलीसुद्धा आता काही कमी नाही आहेत, त्याही या क्षेत्रात येऊ पाहत आहेत. चॅलेंजेस या क्षेत्रात प्रचंड आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलं मुली असा भेदभाव आता काही राहिलेला नाही आहे. प्रत्येकाला एकत्रित येऊन या ठिकाणी सगळं काम करायचं आहे आणि उड्डाण घ्यायचं आहे. पण हे जर उड्डाण घ्यायचं असेल, स्वप्न पाहायचं असेल आणि ते सत्यात उतरवायचं असेल तर सातत्याशिवाय पर्याय नाही आहे, मेहनतीशिवाय पर्याय नाही आहे. अशा नव्या विद्यार्थ्यांकरता, येऊ घातलेल्या नव्या शास्त्रज्ञांकरता तुम्ही काय संदेश द्याल? कारण या क्षेत्रात यायचं आहे तर पेशन्स फार महत्त्वाचे आहे. प्रसंगी अपयशाला सुद्धा तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. 2024 मध्ये इंजिनिअरिंगच्या ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना, पास आउट होणाऱ्या सगळ्या इंजिनिअरिंग आणि सायन्स स्ट्रीमच्या मुलांना मी एवढंच सांगू इच्छेल
की स्पेस टेक्नॉलॉजी हे मानवी सभ्यतेला अर्थ बेस्ड स्पेसिसपासनं स्पेस बेस्ड सोसायटीमध्ये परावर्तित करण्यासाठी चाललेल्या ट्रान्झिशन पॉईंटमधून आपण जात आहोत. या कारणामुळे आपण स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये मधल्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर अधिकाधिक विचार, मनन आणि आपण त्याच्यात सायन्स आणि इंजिनिअरिंग स्टुडंट्स म्हणून काय योगदान करू शकतो, या दृष्टीने विचार केला पाहिजे. मी पूर्वी पण जसं तुम्हाला बोललोय, नवे शतक हे आता फक्त संपूर्ण आशिया खंडाचंच नसून हे प्रायव्हेट क्षेत्राचं सुद्धा असं आहे. त्यामुळे सायन्स, टेक्नॉलॉजीमध्ये मॅथमॅटिक्स, फिजिक्स, टीम मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट ह्या 4 क्षेत्रावर अधिकाधिक आपण आपलं स्किल कौशल्य दाखवून एकतर इस्रोच्या एक्झाम्स क्लिअर करून इस्रोच्या स्पेस मिशनचा पार्ट व्हावं किंवा प्रायव्हेट क्षेत्रामध्ये सुद्धा अंतराळयान लॉन्च करू शकणाऱ्या कंपन्यांचा पार्ट बनवावं आणि या क्षेत्रामध्ये आपलं कंट्रीब्युशन द्यावं. जेवढं हे विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, तेवढीच हे त्यांच्या शिक्षकांची आणि त्यांच्या पालकांची सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या मुलांना त्यांच्या इनोव्हेटिव्ह माइंडसेटला कुठेही डायव्हर्ट न करता एक योग्य चालना द्यावी, त्यांना तेवढंच मार्गदर्शन करावं आणि त्यांची पाठराखण करावी. धन्यवाद. राजेशजी, राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्तानं आज तुम्ही इथं आलात. या सगळ्या संदर्भात इतकी उत्तम माहिती दिली. नव्या होतकरू विद्यार्थ्यांकरता या क्षेत्रात येऊ घालणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाविषयी, आव्हानांविषयी इतकं विस्तृत आम्हाला स्पष्टीकरण दिलं. आम्हाला या सगळ्या संदर्भात या क्षेत्रातले खास खळगे इतके समजावून सांगितलेत, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. आपण मला बोलवलंत आणि नॅशनल स्पेस डेच्या वतीने आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल फार फार धन्यवाद. लोकशाही मराठीमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची, पण अपडेट होण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी.